वेस्ट बंगाल, कलकत्ता, पश्चिम बंगाल इथं निवडणुका पार पडल्या आणि गेली 15 वर्ष ममता बॅनर्जी म्हणजे नाव ममता आणि ते ममत्व फक्त मुस्लिम धर्मियांसाठी गेली 15 वर्ष अव्याहतपणे वापरत मुख्यमंत्री पदावर विराजमान असलेल्या या आपल्या ममता बॅनर्जी. निवडणूक झाली, सत्ता बदल झाला, भाजपा हा पक्ष त्यांनी सरशी गाठली आणि नाव BJP विल फॉर्म गव्हर्नमेंट. अर्थात हा निवडणुका वगैरे वगैरे हा जो भाग आहे हा प्रशासकीय यंत्रणांचा देश चालवण्याचा एक भाग आहे. घटनेने दिलेला हा एक मतदानाचा अधिकार हा प्रत्येकाला बजावण्यासाठी आपल्या घटनेने हा एक अधिकार दिलेला, तो वापरत या आपल्या पश्चिम बंगालमधल्या लोकांनी BJPला घवघवीत यश मिळवून दिलं. प्रश्न BJPला यश मिळालं म्हणून मी हा व्हिडिओ बनवतोय असं कुठल्याही राजकारणामध्ये इंटरेस्ट असलेल्या माणसाने असा समज करून घेऊ नका. सत्तांतर झालं आणि ते होत असतं, हा सगळा आपल्या लोकशाहीचा भाग आहे. परंतु गेल्या 8 वर्षात याच भारतामध्ये, स्वतंत्र भारतामध्ये, ज्याला स्वातंत्र्य मिळून आज 77-78 वर्ष होऊन गेली, त्याच भारतामध्ये या पश्चिम बंगाल या विभागात ममता बॅनर्जी या चीफ मिनिस्टर असताना गेली 8 वर्ष हिंदूंची आस्था ज्या ज्या देवळांमध्ये, ज्या ज्या मंदिरांमध्ये, ज्या ज्या देवासाठी असते त्या आस्थेलाच धुडकावून लावलं होतं. काय केलं होतं? गेली 8 वर्ष तृणमूल काँग्रेसच्या या एका आमदारांनी त्या देवळाला टाळं ठोकलं होतं, कुलूप लावलं होतं आणि तिथं कोणीही पूजा अर्चा करायची नाही असा जणू काही त्यांनी फतवाच काढला होता. आणि गेल्या 8 वर्षात जे स्वतःला सिक्युलर म्हणवून घेतात ना, त्यांच्यापैकी एकाच्याही मनाला वेदना नाही झाली की आपल्या या पश्चिम बंगालमध्ये एक हिंदूंचं मंदिर, हा मुघलांचा काळ नसतानासुद्धा गेली 8 वर्ष पूजा अर्चा बंद करून टाकलेली आहे, इतकी दादागिरी तिथं सुरू आहे, याचं शल्यसुद्धा कोणत्याही सिक्युलर आपल्या हिंदूला कधीही वाटलं नव्हतं. पण आज 4 तारखेला निकाल बाहेर पडले आणि लगेच तिथल्या आपल्या हिंदू लोकांमध्ये एक नवीन चैतन्य निर्माण झालं आणि मग या मंदिराचं कुलूप तोडण्यात आलं. आज पहा तुम्ही सोशल मीडियावरती त्या मंदिराच्या भोवती हिंदूंचा जल्लोष दिसतोय. आणि का दिसू नये, का दिसू नये हा प्रश्न मी प्रत्येक हिंदूला विचारतोय आणि प्रत्येक भारतीयाला विचारतोय. तुमच्या मनाला का नाही वेदना झाल्या? भले तुम्ही कोणत्याही धर्माचे असोत, पण अशा आपल्या भारतातल्या एका ठिकाणी असं घडतंय, याच्या विरुद्ध कुठलाही सिक्युलर, कोणताही चॅनल का बरं त्यांनी धारिष्ट दाखवलं नाही? तिथं जाऊन काही पिक्चरायझेशन करणं, ते कुलूप लावलेलं दाखवणं आणि हे चुकीचं आहे असा आरडाओरडा करण्यासाठी एकही पत्रकार का धजावला नव्हता गेली 8 वर्षात? म्हणजे केवढी ही सत्तेच्या त्या व्यक्तींची दहशत, कुठल्या पद्धतीने आपल्या भारतात हे वातावरण निर्माण होत होतं याची प्रचिती या एका उदाहरणावरनं येते. अरे भल्या भल्यांनी या भारतावर आक्रमण केलं, मोगलांनी इथे शेकडो वर्ष राज्य केलं, औरंगजेबानी स्वप्न पाहिलं, सगळं काही इथून जेवढं म्हणून लुटून नेता येईल तेवढं लुटून नेलं. सोमनाथसारखं मंदिर 8 वेळा तोडण्यासाठी मोठमोठ्या सरदारांना पाठवलं गेलं. प्रचंड लूट झाली आपल्या या देशाची. कशामुळं झाली? आज जे सिक्युलर म्हणवून घेत आहेत ना काही लोक, त्यांच्यामुळंच लाखो लोकांच्या कत्तली झाल्या, त्यांच्यातलेच लोक फितूर झाले, त्यांच्यातलेच चीफ मिनिस्टर त्यांनी पोलिसांना शांत राहायला सांगितलं आणि याच कलकत्त्यामध्ये 20 लाखाच्या वर हिंदूंची कत्तल झाली. अतिशय वाईट प्रकारे ती कत्तल झालेली आहे. मागच्या एका माझ्या महात्मा गांधींच्या त्या निर्णयांच्या विरुद्ध माझा एक परखड व्हिडिओ आहे, त्यामध्ये मी हे सगळं वर्णन केलं आहे. त्यामुळे पुन्हा पुन्हा त्या गोष्टी मी उगाळणार नाही. फक्त एकच सांगेन मी की सिक्युलरिझम मनात बाळगताना कुठेतरी थोडं तारतम्य, कुठेतरी थोडीशी धर्माची चाड प्रत्येक हिंदूला वाटली पाहिजे असं मनापासून सांगावंसं वाटतं.
जर त्यांच्याकडे इतका मोठा धर्माभिमान असेल की जे तुम्हाला काफिर म्हणायला घाबरत नाहीत, जे तुमचं सर तन से जुदा करण्यासाठी सुद्धा घाबरत नाहीत, तशा आरोळ्या मोर्चे काढण्यासाठी सुद्धा घाबरत नाहीत आणि त्यांना काहीही होत नाही आपल्या देशात, ही मोठी शोकांतिका वाटते. आणि म्हणूनच मंदिराचं कुलूप तोडण्याचं धारिष्ट्य करण्यासारखं हे जे काही सत्तांतर घडलं आहे आज पश्चिम बंगालमध्ये, असंच प्रत्येक ठिकाणी हिंदूंना बळ मिळालं तर ते बळ त्यांनी वापरत आपल्या धर्मासाठी, आपल्या देशासाठी नक्कीच झटण्याचं ठरवलं पाहिजे, असंही आवर्जून सांगावंसं वाटतं. घटना तशी काही लोकांना खूप किरकोळ वाटेल, पण इतकी किरकोळ घटना नाही आहे होई. एखादी 8 वर्ष, एक नाही दोन नाही, 8 वर्ष तुम्ही एखाद्या हिंदूंची आस्था ज्या मंदिरामध्ये आहे, ज्या देवावरती आहे, त्या देवाकडं नमस्कार करण्यासाठी, प्रार्थना करण्यासाठी जाण्यापासून तुम्ही त्या हिंदू समाजाला पूर्णपणे मज्जाव करता, आपली दादागिरी करता, आपल्या सत्तेचा गैरवापर करता आणि हे अखंड 8 वर्ष करत राहता. हीच मोठी आपल्या भारत देशात घडणाऱ्या घटनांमधली ही एक शोकांतिका. चला आता आज त्या मंदिराचं कुलूप ज्या हिंदूंनी तोडलं त्यांचं मी सर्वप्रथम अभिनंदन करेन. देर से आये दुरुस्त आहे. तुम्ही ते धारिष्ट्य करू शकला नाहीत. का करू शकला नाहीत हे तुमचं तुम्हाला माहिती आहे, कारण तिथं तसं भयावह वातावरण होतं. त्यामुळं मी आज कुलूप तोडलं म्हणून अभिनंदन करेन, पण आजपर्यंत कुलूप लावून घेतलं तुम्ही, ते सहन केलं म्हणून तुम्हाला नावं पण नाही ठेवणार. कारण ज्याच्यावरती ते बीततं ना त्यालाच माहीत असतं, तिथं जे राहतात ना त्यांनाच माहीत असतं की इथं काय परिस्थिती आहे, आणि नको ते धारिष्ट्य आपण आपल्याला कोणताही सपोर्ट नसताना केलंच नाही पाहिजे. हाच तर आपल्या मानवी जीवनाचा एक साधा नियम आहे. पण आज ते तुम्ही धारिष्ट्य करू शकलात, सत्तांतर झाल्यामुळं करू शकलात. त्यामुळं त्या सत्तांतराला लवून मुजरा करतो मी. त्या सर्व मतदारांना जो काही तुम्ही एक कौल दिलेला आहे, तो कौल देण्यासाठी तुमच्या मनामध्ये जे धारिष्ट्य निर्माण झालं त्यासाठी सुद्धा तुमचं लाख लाख अभिनंदन करतो मी. मित्रांनो, जर पश्चिम बंगालमध्ये एक 8 वर्ष बंद असलेलं देऊळ कुलूप तोडता येत असेल, तर अजून आपल्या भारत देशात अशा किती ठिकाणी मंदिरांना कुलपं लावली आहेत, अशी किती ठिकाणं आहेत जिथली मंदिरं उद्ध्वस्त झाली आहेत आणि तिथं दुसरं प्रार्थनास्थळ बांधलं गेलं आहे. दुसरं प्रार्थनास्थळ म्हणण्यापेक्षा ज्या मंदिराला तोडून जिथं मशीद बनली आहे अशी किती ठिकाणं आहेत, याचा शोध आम्ही घेतला पाहिजे. याविषयी आपलं काय मत आहे, कॉमेंट बॉक्समध्ये तुमची मतं जाणून घेण्यासाठी हा प्रवी उत्सुक आहे. जे काही पश्चिम बंगालमध्ये घडलं आहे, 8 वर्षांनी तो देव मुक्त झाला आहे. त्या देवाची आता पूजा अर्चा सुरू होईल. त्या मंदिरात आपल्या हिंदूंचं येणं जाणं सुरू होईल. त्यांची आस्था त्यांना दाखवता येईल. त्यांचं मनातलं गाऱ्हाणं त्या देवापुढं मांडता येईल. शेवटी हा धार्मिक आस्थेचा प्रश्न आहे. त्यामुळं या कलकत्त्यामधल्या, या पश्चिम बंगालमधल्या ज्या लोकांनी हे मंदिर उघडण्यासाठी कष्ट घेतलेत त्या सर्वांचं पुन्हा पुन्हा अभिनंदन करतो आणि या व्हिडिओत हा आनंदी सोहळा आहे इतकंच सांगून इथंच थांबतो. जय हिंद, जय भारत.